प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या रंगाची चप्पल घाला, होईल धनवर्षा. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या चपला या आपल्या भविष्याशी निगडीत असतात असं म्हटलं जातं. अनेक पोथी पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये देखील आपल्या चपलेशी आपल्या दैनंदिन प्रगतीचा, जीवनाचा संपर्क असल्याचं बोललं गेलंय आणि ते तितकंच खरं देखील आहे. बऱ्याचदा मित्रांनो, आपण फाटक्या चपला वापरतो आणि त्या चपला बघितल्यानंतर असा का दरिद्र्यासारखा चपला घातलायस असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. कारण चपला तुटणं किंवा तुटलेल्या चपला वापरणं हे दरिद्रीपणाचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे कधीही आपली चप्पल योग्य सुस्थितीत असली पाहिजे, जेणेकरून जर तुमची चप्पल नीट असेल तर तुमची आर्थिक परिस्थिती देखील नीट राहते. बऱ्याचदा परिस्थिती असताना देखील जर आपण फाटक्या, तुटक्या व खराब चपला घालत असू तर आपली परिस्थिती देखील बिघडायला चालू होते. त्यामुळे आपली परिस्थिती नीट होण्यासाठी, कायम धनवर्षा होण्यासाठी कोणत्या प्रकारच्या चपला कोणत्या व्यक्तींनी घातल्या पाहिजेत ते आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी ऑल अपडेट या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात कोणत्या व्यक्तींनी कोणत्या चपला घालाव्यात. जर तुम्ही हनुमानाला मानत असाल, मंगळ भक्त असाल, मंगळावरती तुमची खूप श्रद्धा असेल, तुमचा मंगळ ग्रह मजबूत असेल तर तुम्ही निश्चित रूपानं लाल रंगाची चप्पल घाला. तुम्ही मंगळवारच्या दिवशी लाल रंगाची चप्पल खरेदी करणं शक्यतो प्राधान्यानं घ्या. मंगळवारच्या दिवशी लाल रंगाची चप्पल खरेदी करून जास्तीत जास्त तुम्ही लाल रंगाचे चप्पल किंवा बूट वापरा. तुम्ही जर कुंभ राशीचे असाल, शनिदेव तुमचे इष्टदेव असतील, शनिदेवाची कृपा तुमच्यावरती असेल किंवा तुम्ही शनिदेवाला जास्त मानत असाल तर शनिवारच्या दिवशी तुम्ही नेहमी चप्पल खरेदी करा आणि ती निळ्या रंगाची चप्पल खरेदी करा. तुम्ही निळ्या रंगाची चप्पल, बूट वापरा व तुमच्या इतर वस्तू देखील निळ्या रंगाच्या वापरल्या तर उत्तम, त्या भाग्यवर्धक ठरतील. त्यानंतर तुम्हाला जर काळ्या जादूवरती खूप श्रद्धा असेल, तुम्ही एखादी काला जादू आत्मसात करण्यासाठी, विद्यार्जित करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही काळ्या रंगाचे चप्पल किंवा बूट वापरा. त्याचबरोबर जर तुम्ही सूर्यभक्त असाल, बृहस्पती देवाला मानत असाल, विष्णुदेव, राम, कृष्ण या सगळ्यांचे भक्त असाल, यांना मानत असाल, हे तुमचे इष्टदेव असतील तर निश्चित रूपाने तुम्ही पिवळ्या रंगाचे चप्पल वापरा. पिवळ्या रंगाच्या चपल्या घातल्यास किंवा बूट घातल्यास तुमच्यावरती सूर्यनारायण, राम, कृष्ण, विष्णू, बृहस्पती या सर्वांची कृपा राहते. त्याचबरोबर जर तुम्ही दैवी शक्तीला मानत असाल, सर्व स्त्री देवतांना मानत असाल तर तुम्ही गुलाबी रंगाची चपला घाला. शक्यतो महिलांनी या गुलाबी रंगाच्या चपलांना प्राधान्य द्यावा. तर निश्चित रूपाने आजच्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे चपलांचा हा प्रयोग करा, जेणेकरून तुमच्यावरती कायम धनवर्षा होईल.